बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणीला आता 3,000 रुपये मिळणार आहेत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे, अशी माहिती सध्या मिळते. आता जी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज काय येत आहे बघू शकता. सर्वात प्रथम जी लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत तुमच्या बँक अकाउंटमध्ये कशा प्रकारे येणार आहे आणि कशा प्रकारे तुम्हाला अप्लाय करायचे आहे. अजून देखील तुम्ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे नसेल आले तर बघू शकता, आता जे जानेवारी फेब्रुवारी मार्च आता जे काही महिने चाललेले आहेत तर तेही महिन्याचे तुम्हाला बँक अकाउंटमध्ये पैसे नसेल आले तर कशा प्रकारे तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येणार आहे तर बघू शकता 3,000 रुपये. आताची गुड न्यूज आहे, ब्रेकिंग न्यूज आहे. बघू शकता तारीखही ठरली. काय तारीख आहे आताची ब्रेकिंग न्यूज मध्ये तर बघू शकता, महिलांचा लाभ कायमचा बंद. तर कशा प्रकारे लाभ हा बंद होणार आहे तर लाडकी बहीण योजना फेब्रुवारी मार्च इन्स्टॉलमेंट काय आहे तर महाराष्ट्राची लाडकी बहीण योजनेचे जे काही मोठा अपडेट समोर आलेला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना फेब्रुवारी मार्च आणि या 2 महिन्याचे जे काही मिळून 3,000 रुपये एप्रिलमध्ये जे काही महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत आणि कधी होणार आहेत तर आताची ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येत आहे. तर महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात जे काही एप्रिल महिन्यात जे काही थेट आणि 3,000 रुपये हा जमा होणार आहे. पण काही महिलांच्या खात्यात जे काही 1,500 रुपयाचा लाभ कायम बंद हा होणार आहे. तो कोणाच्या बँक अकाउंटमध्ये हा पैसा हा बंद होणार आहे तर डिटेलमध्ये तुम्हाला समजणार आहे. तर कुणाला लाभ बंद होणार आहे याचे कारण काय आहे याबाबत जाणून घेण्याचा जो काही मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे. तर लाडक्या बहिणीच्या जे काही खात्यात 3,000 एकत्र जमा होणार आताची ब्रेकिंग न्यूज आहे. तर जानेवारी 2026 नंतर एकाही लाडक्या बहिणीच्या जे काही खात्यात आता 1,500 रुपयाचा जो काही लाभ मिळालेला नाही, पण आता एप्रिल महिन्यात जे काही लाडक्या बहिणीच्या खात्यात एकत्र 3,000 रुपये जमा होणार आहेत. योग जे काय बघू शकता हा योग आहे. आणि हे फेब्रुवारी मार्च आणि या 2 महिन्याचा जो काही फेब्रुवारी मार्च इन्स्टॉलमेंट आहे लाभ एकेकाळी जो काय बघू शकता देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे. आणि बघू शकता इकडे इराण आणि इकडे बघू शकता ऑस्ट्रेलिया सर्व जे काही देश हे एकत्र मिळून भांडणं करत आहे. तर याच्या मागे आणि सिलेंडर पण बंद झालेले आहेत आणि लाडकी बहीण योजनेचे हे पैसे तर रखडलेलेच आहे. तर कशा प्रकारे तुम्हाला बघू शकता ह्या लाडक्या बहिणीचे हे काही गुड न्यूज आहे का नाही ही सर्वप्रथम तुम्हाला समजणं आहे. महिन्याचे जे काही हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा केले जाणार की नाही याची पूर्ण डिटेलमध्ये समजणार आहे. तर लाडकी बहीण योजनेचे जे काही 3,000 खात्यात कोणत्या तारखेला जमा होणार आताची ब्रेकिंग न्यूज येत आहे. तर बघू शकता नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पना जे काही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातील जे काही लाडक्या बहिणींसाठी कोट्यवधी जे काही रुपयाची निधीची जे काही तरतूद ही करण्यात आली आहे. तर त्यामुळे तर बघू शकता नव्या आर्थिक आणि वर्षात फेब्रुवारी मार्च या 2 महिन्याचे जे काही जमा पैसे हे मिळालेल्या माहितीनुसार 15 एप्रिलच्या जे काही आधी सरकारकडून लाडक्या बहिणींच्या जे काही खात्यात 3,000 रुपये हे जमा केले जाणार आहेत. तर कशा प्रकारे किती तारीख काय तारीख आहे अजून आपल्या समोर आली नाही. बघू शकता कोणत्या महिलांचा लाडकी बहीण योजनेचा जे काही 1,500चा जो काही लाभ बंद होणार हे सर्वप्रथम आपण समजून घेऊया. बघू शकता कुणाचा हा हप्ता आणि लाडकी बहीण योजना हे बंद होणार आहे. राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींच्या KYC करण्यासाठी जे काही 31 डिसेंबर पर्यंतची जी काही मुदत वाढ देण्यात आली होती तरीही तुम्ही केली नसेल तर या काळात अनेक महिलांनी KYC केली खरी, पण त्यामध्ये चुका झाल्या. त्यामुळे सरकारने चुका दुरुस्त करण्याची जे काही जे काही सर्वात प्रथमची जे काही आणि शेवटची संधी दिलेली होती, अखेरची संधी होती 31 मार्च. जे काही बघू शकता इतर जे काही KYC झालेले आहे त्याच्यामध्ये चूक झालेली आहे. तर आता पण चूक झालेली आहे बघू शकता दुरुस्त करता येते. तर 31 मार्च नंतर ज्या महिलांच्या KYC केलेलं नाही अथवा अपात्र असलेले जे काही महिलांना जे काही लाडकी बहीण योजनेचे जे काही लाभ मिळाला नाही आणि सरकारकडून जे काही आलेल्या अर्जाची जे काही पडताळणी करण्यात येत आहे तर पडताळणीनंतर 10 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान जे काही लाडक्या बहिणींच्या खात्यात जे काही फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे जे काही लाभार्थ्यांचे लाभ वितरण जे काही जाणार आहे. आणि पण ज्या महिलांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे आले नाही, महिलांचे जे काही KYC झालीच नाही अथवा त्यांची केलीच नाही त्यांना लाभ बंद केला जाणार आहे. बघू शकता आताची ब्रेकिंग न्यूज आहे. आणि बघू शकता आताची जे काही ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर झालेली आहे KYC डिक्लाइन जे काही कशा प्रकारे झालेली आहे आताची ब्रेकिंग न्यूज आहे. राज्यात
वैयक्तिक जे काही लाभाच्या योजनांचे जे काही लाभार्थी पुरुष लाभार्थी जे काही एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी कुटुंबात जे काही 4 चाकी वाहने असलेल्या महिला जे काही 21 वर्षाखाली जे काही 65 वर्षावरील जे काही महिलांच्या अपात्र ठरविण्यात आलेले आहे, तर आताची जी काही लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे जे काही आर्थिक वर्ष जे काही 2.5 लाखांहून पेक्षा जास्त आहे त्यांची ही नावे वगळण्यात येणार आहे. अशा प्रकारे आपल्या समोर बातमी आलेली सकाळचे सदस्य जे काही आपल्या समोर समजणार आहे. आताची सर्वात ब्रेकिंग न्यूज आपण तर जाणून घेतलेली आहे. इस्रायल अमेरिकेच्या जे काही युद्धात इराणनं जे काही थेट डॉलरला जे काही आव्हान दिलंय, तर इराण अमेरिकेच्या जागतिक महासत्ता जे काही प्रतिष्ठेला जे काही धक्का देण्याचा प्रयत्न जो काही झालेला आहे. खरं तर इराण हा केवळ बुराट जे काही बघू शकता प्रतिस्पर्धित नाही, तर एक प्रमुख तेल जे काही निर्यातदार जे काही देश आहे. तर जगात तेलाचा व्यापार अमेरिकन जे काही डॉलरमध्ये केला जातो. अशातच आता होर्मुझचा जो काही बघू शकता समुद्र जे काही बघू शकता होणारा जे काही तेलाचा व्यापार जे काही डॉलरमध्ये जे काही नाही, तर चीन चलन युआन मध्ये जे काही होणार आहे असा पवित्र जे काही इराणने घेतला. यापुढे अमेरिकेचे जे काही आर्थिक जीवनरेखा जे काही असणाऱ्या पेट्रोल जे काही बघू शकता डिझेलवर जे काही डॉलरवरती जे काही प्रणाली समोर कसं आव्हान निर्माण झाले. आताची सर्वात परिस्थिती आपल्या समोर काय दिसत आहे. इराणच्या या निर्णयामुळे जे काही चीनने जे काही बघू शकता चीनने एक मोठं आव्हान आपल्या समोर दिलेलं आहे. बघू शकता युआनला जे काही जागतिक चलन जे काही बनवण्याचे जे काही स्वप्न पूर्ण होऊ शकते. रशियाने आधीच रुबल जे काही आणि युआन मध्ये जे काही सर्वात प्रथम जे काही व्यापार सुरू केला आहे. आता इराणनेही तीच वाट धरल्याने अमेरिकेचे जे काही पेट्रोल डॉलर जे काही बघू शकता आणि हा डॉलर व्यवस्थेला जे काही सुरुंग जे काही लागलेला आहे. सौदी अरेबिया जे काही बघू शकता अरेबिया आणि चीनच्या जे काही दबावाखाली जे काही बघू शकता चीनने हा दबाव दिलेला आहे. म्हणजे दबावाखाली जे काही युआनचा जो काही स्वीकार हा झालेला आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेला मोठा फटका हा बसू शकतो. आर्थिक जनतेला जे काही सर्वात मोठा हा दणका भेटलेला आहे. तर इस्रायल अमेरिकेद्वारा जे काही युद्धामध्ये इराण उद्ध्वस्त झाला असेल पण अद्याप पराभूत झालेला नाही. या युद्धातून जे काही खामेकी यांच्या मृत्यूनंतरही इराणनंही लगेच जे काही नवं नेतृत्व जे काही उभं करत अमेरिकेच्या आर्थिक नाड्या जे काय आवळण्यास सुरुवात केली आहे. इराण वगळता जे काही जागतिक तेल व्यापारासाठी जे काही सद्यस्थिती काय आहे पाहूयात. जगातील बहुतेक तेलाचा व्यापार अमेरिकन डॉलरमध्ये होतो. अमेरिकन रशियावर जे काही लादलेल्या हे निर्बंधानंतर रशियात जे काही तेल रुबल आणि युआनंतर जे काही विकले जाते. तर रशिया भारतासोबत रुबल आणि रुपयामध्ये तेल व्यापार करतो. मात्र चीन आंतरराष्ट्रीय तेल व्यापारात जे काही युआनचा जो काही वापर वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. आणि अत्यंत जे काही महत्वाचे जे काही प्रश्न आता इराणने होर्मुझचा जे काही समुद्र जे काही जाणारे जे काही तेल हे ट्रॅक्टर जे काही बघू शकता हे सर्व ट्रॅक्सवर जे काही युआनमध्ये जे काही व्यवहार करण्याचे अट टाकलेली तर आहेत. आणि जागतिक बाजारपेठ जे काही बघू शकता 10 रु जे काही बघू शकता हे एक देश आहे. इतकंच नाही तर 10 रु जे काही बघू शकता चौकीमुळे जे काही जागतिक तेल व्यापारात जे काही कायमचा बदल घडण्याची जी काही शक्यता ही इराणच्या या युआन जे काही कार्डमुळे अमेरिकेच्या पेट्रोल जे काही बघू शकता संपूर्ण गणित बिघडणार का याकडे जे काही जगाचं हे लक्ष झालेलं आहे, लक्षच लागलेलं आहे. आताची सर्वात मोठी बातमी अशी ही पळवापळी सरकारी अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर जमावणं हे पळवलं. बघू शकता गॅस सिलेंडर पळवून नेलेले आहेत. बघू शकता अमर घटावे जे काही बघू शकता साम टीव्ही. आताची सर्वात महत्वाची बातमी आहे तर अमरावती जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जे काही बघू शकता व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याच्या तक्रारीवरून महसूल विभागाने जे काही धडक कारवाई मोहीम जे काही सुरू केलेली आहे. यापूर्वी या शहरात विविध व्यावसायिकांकडून घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. यापूर्वी जे काही अंजनगाव हे काही
टी पॉइंट म्हणजे त्याला बोलले जाते टी पॉइंट. काही हॉटेलमधून महसूल विभागाने घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले. ही कारवाई सुरू असताना परिसरात जे काही मोठ्या प्रमाणात लोक जे काही जमा झाले, जमावाने जे काही अधिकाऱ्यांना धक्काबुक्कीने जे काही पंचनामे हे फोडल्याचे जे काही दिसत आहे. आता जी माहिती मिळाली धक्कादायक म्हणजे जप्त केलेले काही सिलेंडर सरकारी जे काही वाहनातून काढून काही जण तर ते घेऊन निघून गेले. या निर्गमनामुळे जे काही बघू शकता प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे जे काही वातावरण होते. आता घटनेची माहिती मिळतात जे काही दर्यापूर जे काही बघू शकता आता पोलीस संघटना जे काही सांगत आहे आता जी तासाभरानंतरही जे काही बघू शकता सिलेंडर घेऊन गेलेल्या व्यक्तींमध्ये जे काही कोणीही आता जे काही नसल्याची जे काही माहिती मिळालेली आहे. नायब जे काही तहसीलदार आता काळे यांच्या जे काही मार्गदर्शनाखाली दर्यापूर जे काही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आताची सर्वात मोठी बातमी LPG सिलेंडर बुकिंग हा होतच नाहीये तर कशा प्रकारे करावा. ऑफलाईनही जे काही बघू शकता सिलेंडर बुक होत नाही. नेमकं काय आहे जाणून घ्यायचे आपल्याला. संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओ मध्ये मिळणार आहे. बघू शकता अनेक शहरांमध्ये जे काही ऑनलाईन आणि ऑफलाईन गॅस सिलेंडर बुकिंग मध्ये जे काही अडचणी निर्माण होत आहे. गॅस एजन्सी बाहेर जे काही नागरिकांच्या लांब रांगा लागलेल्या आहे. तर सरकारच्या जे काही बघू शकता सरकारचा जो काही दावा आहे LPG गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध आहे हे त्यांचं म्हणणं आहे. बघू शकता सरकारकडून गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर तरी प्रत्यक्षात अनेक भागात जे काही ग्राहकांना वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. बुकिंग करूनही गॅस उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना जे काही गॅस एजन्सी समोर तासन तास जे काही उभे राहून जे काही रांग लावावी लागत आहे. तर बघू शकता आताची सर्वात मोठी बातमी आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये पहाटेपासून गॅस एजन्सी कार्यालयाबाहेर जे काही ग्राहकांची मोठी गर्दी होते. आता या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं नवी अपडेट काय दिलेली आहे आताची बातमी आपल्या समोर येत आहे. बघू शकता सरकार गॅस सिलेंडरचा जे काही तुटवडा नसल्याचं जे काही सांगत आहे. तर दुसरीकडे ऑनलाईन सिलेंडर बुक करण्याचा प्रयत्न केला तर ग्राहकांचे जे काही बुकिंग होत नाहीये. यामुळे नागरिक जे काही त्रस्त झालेले आहेत यांनी एजन्सी समोर जे काही रांगा लावल्या आहे. ऑनलाईन बुकिंगची जी काही प्रक्रिया पूर्ण होत नाही. दोनदा जे काही तीनदा जे काही प्रयत्न करूनही बुकिंग होत नसल्याने ग्राहक त्रासले आहेत. आणि परंतु ग्राहकांनी त्याबाबत चिंता करून जे काही नाही असं देखील सांगितलेलं आहे. बुकिंग जे काय होत नाहीये त्यावर नवा खुलासा सरकारकडून करण्यात आला आहे. बुकिंग मंत्री जे काही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत यांनीही गॅस पुरवठ्याबाबत जे काही सविस्तर जे काही भाष्य केलेलं आहे. LPG गॅसची जे काही कोणतीही कमतरता नाही. काँग्रेस पक्ष कोणत्याही जे काही मनात भीती तयार करण्याचा जो काही आरोप मुख्यमंत्र्यांनी जे काही केला आहे. दरम्यान ऑनलाईन जे काही बघू शकतो ऑफलाईन सिलेंडर का बुक होत नाही या माहितीवरती जे काही पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयांनी जे काही संयुक्त सचिवांनी दिलेली आहे संपूर्ण माहिती. तर आता जी काही माहिती येत आहे आपल्या समोरच आहे. आम्हाला विविध ठिकाणाकडून जे काही स्त्रोतांकडून जे काही गॅस सिलेंडर जे काही बुक करता येत नाही अशा तक्रारी येत आहेत. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की शहरी भागात जे काही शेवटच्या डिलिव्हरी नंतर जे काही पुढील बुकिंगचे जे काही किमान 25 दिवसाचे अंतर अनिवार्य आहे. ग्रामीण भागात जे काही अंतर 45 दिवसाचे आहे. जर तुम्ही कालावधी संपवण्यापूर्वी सिलेंडर बुक करण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण जे काही होणार नाही. तर बघू शकता तुमचा कालावधी 25 दिवसाच्या आतमध्ये जो काही सिलेंडर संपत असेल तर तुमचा सिलेंडर बुक होणार नाही. मार्केटिंग आणि ऑइल जे काही बघू शकता रिफायनरीची जे काही सचिव सुजाता जे काही शर्मा म्हणाल्या आता ही सर्वात मोठी बातमी आपल्या समोर आहे. कृपया तुमच्यासाठी सध्या उपलब्ध असलेले जे काही डिजिटल बुकिंग साधनाचा वापर करा. यामध्ये IVM जे काही बघू शकता बुकिंग व्हॉट्सअप बुकिंग आणि ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी जे काही OS जे काही बघू शकता आता नवीन जे काही प्रक्रिया समोर आणलेली आहे. मोबाईल ऍप्लिकेशनचा समावेश आहे. वितरणावरती जे काही प्रत्यक्ष भेट देण्याची रांगत जे काही उभे राहण्याची जे काही गरज नाहीये. सिलेंडर बुक करण्यासाठी जे काही डिलिव्हरी घेण्यासाठी आवश्यकता नाही. आमच्या ऑइल मार्केटिंग कंपनीतून जे काही बघू शकता भूतकाळ जे काही सातत्याने तुमच्या घरी थेट सिलेंडर पोहोचले आहेत ते असे करत राहतील तर म्हणून बघू शकता घाबरण्याची जी काही गरज नाहीये. अजिबात गरज नसल्याचे जे काही हे आता बोललेले आहे बोलताना म्हणतात आहे. तर एवढं लाईक करा.